आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे. हा तो दिवस जेव्हा आपल्याला लोकशाही मिळेल. मी विचार केला होता की असं आणि सत्तेच्या मार्गाने हा देश पुढे जाईल, पण आजच्या जगात हिंसा, ध्येय आणि असहिष्णुता वाढताना दिसत आहे. मुलांना प्रेम आणि शांततेचा मार्ग कधीही सोडू नका. मी सुभाषचंद्र बोस बोलतो. तू मुझे खून दो, मैं तुम्हें आजाद दूंगा. या शब्दासाठी लढलं, स्वातंत्र्य मिळाले, लोकशाही सुरू झाली. त्यावेळी हे म्हणणं सोपं नव्हतं, कारण लढायला जीव गमवावा लागत होता. तर तुम्ही आता मेहनत आणि जिद्दीने काम केलं तर आपला भारत महासत्ता आणि जागतिक होऊ शकतो. गांधीजी आपण भारतीय संविधान दिले, जे सर्वांना समान हक्क आणि न्याय देते. पण आजही लोक संविधानाला खरा अर्थ विसरत आहे. सामान्यतः शिक्षण हे तत्व महत्वाचे आहे. तरुणांना फक्त सोशल मीडियावर चर्चामध्ये वेळ घालू नका. संविधान वाचा आणि समाजासाठी काम करा. आपण शिक्षण आणि विज्ञान यावर भर घ्यायला हवा. शिक्षण आणि संतगणाकडे दुर्लक्ष होता कामा नये. तरुणांनो कधी हार मानू. मी सरदार वल्लभभाई पटेल बोलतो. होय, पण या देशाच्या एकात्मतेसाठी तुम्ही आपलं एक राहावं लागेल. मी देशातून केला पण हा वेळ धर्म, जाती व पंथांच्या नावाखाली भरता येत आहे आणि तो करायला हवा. पूर्ण राज्यनाथ आणि होय, स्वातंत्र्यासाठी पुरुषाप्रमाणेच महिलांनी योगदान दिलंय. माझ्या काळात महिला घरातच मर्यादित होत्या, पण मी चळवळीमध्ये सक्रिय होते. आज प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे जाऊ शकता. मी झाशीची राणी लक्ष्मीबाई बोलते. मैं अपनी झाशी नहीं दूंगी. आजही स्त्रियांनी शौर्य दाखवते. मी माझ्या झाशीसाठी लढले. तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढायचंय. कुणी तुम्हाला दुर्बल समजू नये. स्वसंरक्षण, शिक्षण आणि आत्मनिर्भरता या 3 गोष्टी शिकून घ्या. मी कस्तुरबा गांधी बोलते. सत्य आणि हिंसेच्या मार्गाने आपण समाज घडवायला हवा. मी सत्याग्रह केला आणि महिलांना स्वावलंबी बनवण्याचा संदेश दिला. आज स्त्रियांना शिक्षण, सुरक्षा, सन्मान मिळायलाच हवं. मुलींना कोणत्याही संकटाला घाबरू नका. मी अरुणा असफाली बोलते. भारताच्या झेंड्याखाली आपण एकजुटीने राहूया. देशाच्या प्रगतीसाठी काम करू. मी 1945 मध्ये भारत छोडो आंदोलन पडवलं, पण आज तरुणांनी नव्या क्रांतीसाठी पुढे यायला हवं. भ्रष्टाचार विरुद्ध, पर्यावरण संरक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर.